लोड शेडिंगने त्रस्त हजारो शेतकरी रस्त्यावर, रात्रीच महामार्ग रोखला। अवेळी लोड शेडिंगमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला। शिरपूर तालुक्यातील तोंडे, हिसाळे, तरडी, बभळाजसह परिसरातील तब्बल 1500 ते 2000 शेतकऱ्यांनी सोमवारी रात्री 9 वाजता बभळाज येथील महावितरण उपकेंद्रावर धडक देत जोरदार रस्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनामुळे शिरपूर चोपडा मार्गावर दोन्ही बाजूंनी तब्बल 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागून वाहतूक विस्कळीत झाली होती। सध्या परिसरात कापूस, भेंडी व टोमॅटो लागवडीचा हंगाम सुरू असून पिकांना नियमित पाण्याची अत्यंत गरज आहे। मात्र महावितरणकडून 7 तासांचा वीज पुरवठा दिला जात असतानाही त्यामध्ये पुन्हा 3 ते 4 तास अचानक लोड शेडिंग होत असल्याने पिके जळण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। अनेकांना रोपे पुन्हा लावावी लागत असून त्यामुळे आर्थिक फटका बसत असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली। घटनास्थळी उपस्थित यंत्रचालक मयूर राजपूत यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर उपअभियंता किशोर पाटील आणि कनिष्ठ अभियंता चेतन पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर वातावरण काहीसे निवळले। दरम्यान थाळनेर पोलीस ठाण्याचे PSI हर्षल पाटील हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनीही आंदोलकांची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली। विशेष म्हणजे आंदोलनानंतर वाहतूक सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत मदत केली। भाऊ, आम्ही तरडी, बबळाज, हिसाडे, तोंडे येथील सर्व शेतकरी या बबळाज MSCB मध्ये जमलेलो आहोत। तर आम्हाला रात्री 9 ते सकाळी 4 पर्यंतची लाईटचा आमचा टायमिंग आहे, परंतु आम्हाला रात्री 1:30 वाजता लाईट चालू होते। 3 दिवसापासून खूप त्रास होतोय। रात्री 1:30 वाजता आम्ही शेतामध्ये कसं जायचं? तर आम्ही आज सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी जमाव केलेला आहे आणि शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की आम्हाला रेग्युलर 8 तास लाईट पाहिजे। तर आम्ही साहेबांना विनंती केली, पण साहेब म्हणतात की आम्हाला वरून दबाव आहे की आम्ही तुम्हाला लोडिंग लाईट देऊ शकत नाही। 3 तास आम्ही लोड शेडिंग, केव्हाही आम्हाला इमर्जन्सी मेसेज आला का आम्ही 3 तास 2 तास जसा मेसेज आला तशी आम्ही लाईट बंद करू आणि त्या पद्धतीने देऊ। तर हे सर्व शेतकऱ्यांसाठीच का? मग आमची सर्वांची एक विनंती आहे की कंपन्यांना सुद्धा 2-2 तास 3-3 तास लोड शेडिंग द्या। सर्व शेतकऱ्यांनीच सहन करायचं का? अरे, जगाचा जो पोशिंदा आहे तो, त्याची जरी व्यथा असेल तो 1:30 वाजता कोणत्या पद्धतीने शेतात जाईल हो? आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे। म्हणून आम्ही बबळाज MSCBला या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी घेराव घातलेला आहे आणि सर्वांची एकच विनंती आहे की आम्हाला रेग्युलर 8 तास तरी लाईट पाहिजे। तर मुख्यमंत्र्यांना पण एक निवेदन आहे की तुम्ही यासाठी शेतकऱ्यांचं सरकार बनवलं होतं का? तुम्ही त्यावेळी बोललात की शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू। कोरा तर झालाच नाही, पण उलट तुम्ही शेतकऱ्यांचे हाल करता आहात आणि या ठिकाणी सर्व जमलेले शेतकरी तुमच्यावर आक्रोश करतायत। तर यापुढे आम्ही तुमच्या सर्वांचा धिक्कार करू